नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 4 अध्याय पूर्ण झालेले आहेत। आता हा आपण 5वा अध्याय वाचत आहोत। 5व्या अध्यायाच्या आपल्या 350 ओव्या झालेल्या आहेत। आता 350च्या पुढच्या ओव्या आपण घेणार आहोत। चला तर वाचनाला सुरुवात करूया। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। चला तर मग वाचनाला सुरुवात करूया। महादोषाचा मरगळा अतिनष्ट अजामेळा, तोही नामे निर्मळ केला परता तू आगळा नामाचा। नामे विठली गोविंदी ते संकटी राखली द्रौपदी, नाम तोडी अधिव्याधी जाण त्रिशुद्धी दासांची। अंतरशुद्धीचे कारण मुख्यत्वे हरि कीर्तन, नामा परते साधन सर्वथा न सेना। कीर्तनी हरीची आवडी कैसी, वत्सा लागी धेनु जैसे, कान विसवे जेवी माशी मोहळासी क्षणार्ध। तेवी नाम स्मरतया भक्ता, अतिशय आवडी अच्युता, दासाची अनुमात्र अवस्था, निजांगी सर्वथा निवारी स्वये। या लागी हरि कीर्तनी गोडी, जयासी लागली धडपुडी, त्यासी ना साधनांच्या ओढी, सोसावया साकडी कारण नाही। ज्यासी कीर्तनी कथा कथनी, चौगुण आल्हाद उपजे मनी, तो उद्धरला सर्व साधनी, पवित्र वनी त्याचेनी। एकची जरी नाम वाचे, सदा वसे श्रीरामाचे, तरी पर्वत छेदुनी पापाचे, परमानंदाचे निज सुख पावे। आवडी करिता हरि कीर्तन, हृदयी प्रगटे श्री जनार्दन, त्याहोनी श्रेष्ठ साधन सर्वथा न सेना। थोर कीर्तनाचे सुख निष्ठ तुष्टे यदुनायक, कीर्तने तरले असंख्य सागडे लोक हरिनामे। या लागी कीर्तनाहुनी थोर, आन साधन नाही सदर, माकवन हेतू पामर, कीर्तन नर निंदिती। एव नाम कीर्तनी विमुख, ते स्वप्नीही न देखती सुख, कीर्तन द्वेषे मूर्ख, अतिसुख भोगिती। ज्याचे हृदय द्वेष संचार, जळो जळो त्यांचा आचार, सर्व काळ द्वेषी नर, दुःख दुस्तर भोगिती। कलियुगी जे बुद्धिमंत, ते नाम कीर्तनी सदा निरंतर, गौरवनी नाम स्मरत, हर्षयुक्त सप्रेम। नाना अवतार अति गहना, त्यात श्रीराम का भगवान कृष्ण, यांचे चरित्र अति पावन, त्यांचे चरणवंदन सांगत। लय क्षणे ध्यान लक्षणे, देवदेवी ध्येय ध्याने, तृणप्राय केली जेने, हरिचरण स्मरणे तत्काळ। या लागी ध्यानासी ते वरिष्ठ, ध्याता छेदी कल्पनाती कष्ट, भक्ताचे अति अभिष्ट, मनोरथ इष्ट सदा पूर्वी। नित्य ध्याता हरीचे चरण, करी भक्त देह रोग सुख दुःख हरण, इतुकेच राया नव्हे जाण, करी निर्दळन भवरोगा। भक्ताचे पूर्वी मनोरथ, ते तू मनसी विषयुक्त, परमानंदे नित्य तृप्त, निववी निज भक्त चरणामृते। वानू चरणाची पवित्रता, शिव पायावनी आहे माथा, जे जन्मभूमी सकळ तीर्था, पवित्रपण भक्त चरण ध्याने। अवसटे लागल्या चरण,
पवित्र झाले पाषाण, माझे जाणूनी करीती ध्यान, त्याचे पवित्रपण काय वानू. जो सदा शत्रुत्वेत वर्तता, जेने चोरून नेली निजकांता, त्यांच्या बंधू शरणागता, निधली आत्मा निजभावे. कोरडी आत्मतेची थोरी, तेशी नवे गा नृपकेसरी. देऊनी सुवर्णाची नगरी, अचळतेवरही स्थापिला. याला गे शरणागता शरण्य, सत्य जान हरीचे चरण. या परते निर्णय स्थान, नाही आन निजभक्ता. भक्ताची अनुमात्र व्यथा, क्षण एक सहावे भगवंता. प्रल्हादाची अतिदुःखत, होय निवारिता निजांगे. दावाग्नी गिळूनी अंतरी, गोपाळ राखिले वनांतरी. पांडव जळता जोहरी, काढिले बाहेरी विवरद्वारे. करोनी सर्वांगाचा ओढा, नित्य निवारी भक्तांची पीडा. जो का भक्ताची आभिडा, रणरंगी पुढा वागवीर तू. ते चरण वंदिता साष्टांगी, भक्त प्रतिपाळी उत्सांगी. ते ऐसा प्रणता पाऊवी, दुसरा जगी असेना. तरावया भवाब्दी प्रबळ, शरणांची नाव अडडळ. अनन्य शरण सकळ, तारी तत्काळ चरणानुसारे चरणानुरागे. ते महापुरुषांचे श्रीचरण, शरणागत निज शरण्य. ज्याचे सनकादिक ध्यान, करीती अभिवंदन सद्भावे. अगाध चरणांचे महिमान, वनिता वेदा पडिले मौन. ब्रह्मा सदाशिव आपण, करिता स्तवन तटस्थ ठेले. अगम्य अतर्क्य श्रीचरण, जाणोनी ब्रह्मादिक ईशान. साष्टांगी अभिवंदन, करोनिया स्तवन करीती ऐसे. जे राज्यश्री कारणे, अमरत लोलंगत मने. ते राज्य श्रीरामे त्यागणे, वचना कारणे पित्यांच्या. श्रीराम धर्मिष्ठ चोख, पितृवचन प्रतिपाळक. उद्भट राज्य सांडुनी देख, निघे कायिक वनवासा. वनवासा चरणी जाता, सवे घेतली प्रिया सीता. येणे बोले स्त्री कामता, श्रोती सर्वथा न मानावी. तरी केवळ स्त्री नव्हे सीता, ती निज भक्ता जाणत तत्वता. सांडुनी राज भोगा समजता, सेवेच्या निजस्वार्था वनाली. राज्ये असता रघुवीरे, दास्य दासा वाटले अधिकारे. ते मी एकली एकसरे, सेवा वनांतरी अवघीची करीन. ते सेवा यावया हाता, सकळ सेवेच्या निजस्वार्था. चरण चाली चालूनी सीता, आली तत्वता वनवासासी. कैसे श्रीराम सेवेचे सुख, चरणी चालता नाठवे दुःख. विसरली माया माहेर पक्ष, अत्यंत हरीख सेवेचा. ऐशिया मनोगत सद्भावा, वना आली करावया सेवा. श्रीराम जाने भक्तभावा, एरा देवा दानवाकडे ना. निज भक्ताचे मनोगत, जाणता एक रघुनाथ. का श्रीराम सेवेचा स्वार्थ, जाणती निज भक्त भजनानंदे. भगवत भजनांचे सुख, भक्त जाणती भाविक. भावे विन भजन सुख,
अनोळख भाविका पूर्ण भाविक भक्त सीता हे कळले से रघुनाथा या लागी तिची वचनार्थ होय धावता मृगा मागे माईक मृगाचे सुवर्णभान जरी जाणे रघुनंदन तरी भक्त नळे पाळन करी धावन मृगा मागे बाळकाचे निछंदे जाण जीवी माऊली नाचे आपण देवी माया मृगा पाठी धावन करी रघुनंदन निज भक्त वाक्ये जो राम वानरांच्या गोष्टी एकता विकल्पन धरी पोटी तो सीतेच्या वचनासाठी धावे मृगा पाठी नवलकाई भलते से भक्त वचन मिथ्यान म्हणे रघुनंदन या लागी नदी चरणे धावन करी आपण मृगा मागे येव भक्त वाक्ये उठा उठी जो पायी धावे मृगा पाठी ज्याचे चरण रेणू अनुकळोटी वंदिती मुकुटी शिवादी सर्व तू मृगा मागे धावता जाण पावन केले पाषण त्यांच्या चरणा अनन्य शरण अभिवंदन सद्भावे एव महापुरुषांचे चरण अभिवंदने करीती स्तवन कलियुगी कीर्तने जन परम पावन नित्ययुक्त इव कृतादि कलियुगवरी इहि नामी रूपी अवतारी सद्भावे तेच्या नरी भजी जे श्रीहरी श्रेयार्थ त्या माझी कलियुगाची थोरी वनी जे सद्भावे ऋषीश्वरी इथे हरी कीर्तनावरी मुक्तिचारी ओळगण्या अवधारी राया सर्वज्ञा धन्य धन्य कलियुग जाना जेथ सर्व स्वार्थ हरी कीर्तना नामस्मरणासाठी होती कलियुगी दोष बहुत केवी कीर्तने होय स्वार्थ तेथे दोष त्यागे जे गुण कीर्त ते नित्य मुक्त हरी कीर्तने शुद्ध चित्त दोष त्यागे गुण संग्रहित ऐसे सार भागे कलियुगात परममुक्त हरी कीर्तने कलीच्या गुणाते जाणते नामे मोक्ष जोडणे थे जाणोनी करीती कीर्तनाते ती जाण निश्चिते नित्यसुक्त कलियुगी हेची सार नाम स्मरावे निरंतर करीती नामाचा निज गजर ते मुक्त नर नृपणाथा कृतयुगी शमदमादी साधन त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ द्वापरी आगमुक्त पूजन तंत्रविधान विधियुक्त या परी त्रियुगी जना परम संकट साधना करिता ही परी मना अनुमात्र जाना परम उपरमो नव्हे ती अवधीच साधने कलीने लाजविली कीर्तने जेथ गाता नाचता पले वश्य करणे परमात्मा आखरी हुंबळी गुणे एकता गोवळांचे गाणे देव भुलला जीवे प्राणे त्यासवे नाचणे स्वानंदे कृष्णा कान्हो गोपाळा या ऋष नामाचा चाळा घेऊन गरजती वेळोवेळा तिने घन सावळा सुखावे तिने सुखाचे नि संतोषे देव परमानंदे उल्हासे इव कलियुगी कीर्तनवसे भक्तनायासे उद्धरती कीर्तन आवर्तन मिळी
जळती पापाच्या वडवाळी, भक्त उद्धरती तात्काळी, हरिनाम ऐकली दाटुका. कलियोगी हेची थोरी, नामस कीर्तना वारी, चहुवर्णा मुक्त करी, तीर्थ न विचारी स्त्रीशूद्र. वेदो अत्यंत कृपणू झाला, त्रिवारणाचे कानी लागला, त्रिशूद्रा अधिकांसी अबोला, धरुणी ठेला अद्यापी. ते वेदाचे अतिन्यून, उद्धरी हरिनाम कीर्तन, स्त्रीशूद्र तिंच जन, उद्धरण हरिनामे. कीर्तने स्वधर्म वाढे, कीर्तने स्वधर्म जोडे, कीर्तने परब्रह्म आतुडे, मुक्ती कीर्तना पुढे लाजुनी जाय. कीर्तनानंदे चारी मुक्ती, हई भक्ता ते उर्विती, भक्त त्या ते उपेक्षिती, तरी पाया लागती दास्यत्वे. एवढी कलियोगी प्रचिती, कीर्तनाची परमख्याती, राया जानगा निश्चिती, विकल्पचित्ती जने धरीसी. कृत त्रेता द्वापारसी, निषेधू नाही नामासी, कलियोगी नामापासी, चारी मुक्तिदासी स्वये होती. जे जन्म मरणाच्या आवर्ती, पडिले संसारी सदा भ्रमती, त्या प्राणी हा कलियुगाप्रती, कीर्तने गती कृपणाथा. कलियुगी कीर्तनासाठी, संसाराची काढुनी कांठी, परमशांती सुखसंतुष्टी, पडे मिठी परमानंदी. ऐसा कीर्तने परमलाभू, क्षीणता सुरनरा दुर्लभू, तो कलियुगी झाला सुलभू, या लागे सभाग्य लोभू. हरी कीर्तनी कीर्तनास्तव चारी मुक्ती, भक्तापासी ओळगती, हे नगडे कोणी म्हणती, एकते स्थिती नृपणाथा. कीर्तनी हरिनामाचा पाठा, तेने देवासी संतोष मोठा, वेगे सांडुनी वैकुंठा, धावे वचटा कीर्तना माझी. हरी कीर्तना लोधला देव, विसरला वैकुंठा जाओ, तोची आवडला ठाओ, भक्त भाव देखुनी. जेथ राहिला यदुनायक, तीथची वैकुंठ लोक, या परी मुक्ती सलोक, कीर्तने देख पावती भक्त. नाम कीर्तन निज गजरी, भक्ता निकट धावे श्रीहरी, तेची समीपता मुक्ती खरी, भक्ताच्या करीस हरी कीर्तने. कीर्तने तोषला अधोक्षज, भक्त प्रत्यक्ष गरुड ध्वज, श्याम पितवासा चतुर्भुज, ते ध्यान सहज ठसावे. भक्तू कीर्तन करी जेने ध्याने, ते ध्यान दृढ ठसावे मने, तेव्हा देवाची निज चिन्हे, भक्ती पावने संपूर्ण. श्याम चतुर्भुज पीतांबरधारी, शंख चक्रादी आयुधे करी, हे स्वरूपता भक्ता तेवरी, कीर्तन गजरे भाळुनी. तेव्हा देव भक्त समसमान, समान अवयव समचिन्ह, भावे करिता हरी कीर्तन, एवढे महिमान हरिभक्ता. दोघा एकत्र रमा देखे, देव कोणतेही नोळखे, ब्रह्मा नमस्कारी चवके, देव तत्विके नकळे त्यासी. भावे करिता हरी कीर्तन, तिने संतोषे जनार्दन, उभयंता पडे आलिंगण, मिठी परतोन
सुटेना, तेव्हा सबाह्यांतरी देव प्रगटे चराचरी, दुजे देखावया संसारी, सर्वथा उरेना, वृत्ती स्वानंदी निमग्ना, परतोनी कदा नव्हे भिन्ना, सायुज्य मुक्ती या नाव पूर्ण, जिने दुजे पण असेना, ऐसे लावूनी पूर्ण सायुज्यता, तो जे करी हरिकथा, ते कथेची तल्लीनता, जीवा समजता ती प्रिय, या परी हरि कीर्तनापासी, चारी मुक्ती होती दासी, भक्त लो धरे हरिभजनासी, सर्वथा मुक्तीसे न घेती, एव योग यागादी तप साधने, पोरटी केली हरि कीर्तने, कलियोगी नामस्मरणे, जड उद्धरणे हरि कीर्तनी, कीर्तनासाठी चारी मुक्ती, हेची कलियोगी मुख्य भक्ती, या लागे इंद्रादी देवपंक्ती, जन्मशिते कलियोगी, स्वर्ग नव्हे भोगस्थान, हे विषयांचे बंदिखान, कलियोगी सभाग्य जन, जन्मोनी कीर्तन हरीचे करीती, जेथीच्या जन्मदेव सुकाम, तेथ कृतादी युगीचे उत्तमोत्तम, प्रजावश्य वंचिती जन्म, कीर्तन धर्म निजभजना, कृतयुगीचे सभाग्यजन, यागी पावले स्वर्गस्थान, तेही कलियुगीचे जान, जन्म आपण वांछिती, कृतत्रेत आणि द्वापर, तेथीलही मुख्य नर, कलियुगी जन्म तत्पर, निरंतर वांछिती, तेसे लोक करीती गोष्टी, चारी पुरुषार्थ कीर्तनासाठी, कलियुगी ही महिमा मोठी, धन्य धन्य सृष्टी कलियुग, जे असती धन्य भागी, ते जन्म पावती कलियुगी, ऐसे कलीच्या जन्मा लागे, नरसूर उरंगी उत्कंठा, तरावया दीनजन, कली माझी श्री नारायण, नामे छेदी भवबंधन, तारी हरि कीर्तन सकळांसी, या लागी कली माझी पाही, श्रद्धा हरि कीर्तनाच्या ठाई, जन तरती सुखोपायी, संदेहो नाही नृपनाथा, कलियुगी बहुसाल नर, होतील नारायणी तत्पर, भक्तीचे भोज विचित्र, स्त्री शूद्र माजवीती.